हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019 मध्ये नेहरू सेंटरमध्ये विधानसभा अध्यक्षपदावरून खरगेंशी मतभेद झाल्यानंतर पवारांनी आपलं ठरल्याप्रमाणे करा असं सांगितलं। पवारांनी सांगितल्यानंतरच पहाटेचा शपथविधी पार पडला, अजित पवारांचा दावा। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेंची यंत्रणा काम करते आहे। महायुतीत गँगवॉर सुरू, लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांचा शिंदे गटावर आरोप। बारामती शिरूर मतदारसंघात अजित पवार धमक्या देत आहेत। बारामतीची जनता धमक्या खपवून घेणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। काही जण म्हणतात अजित पवार कार्यकर्त्यांना दम देतात। मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देईन, तुझ्या का पोटात दुखतंय? अजित पवारांची रोहित पवारांवर नाव न घेता टीका। 2004 मध्ये छगन भुजबळ, आर पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, पण पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं, अजित पवारांचं वक्तव्य। पवारांनी मोहिते कुटुंबाचं राजकारण संपुष्टात आणलं होतं, तेव्हा आम्ही मोहितेंच्या पाठीशी उभे राहिलो, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अभिजित पाटलांचा आज भाजपमध्ये प्रवेश होईल। जयंत पाटलांच्या गौप्यस्फोट 2 दिवसांपूर्वीच अभिजित पाटील चेअरमन असणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई। ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाकडून नरेश म्हस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिममधनं वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव चर्चेत। मिलिंद देवराही दक्षिण मुंबईत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या सभा कुठे होणार हे लवकरच जाहीर करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतील 60 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक। 14 लहान बाळांची विक्री, 2 बाळांची सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश। पुढील 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज। उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल। नाशिकमध्ये दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधनं मनोज घोडके यांनी अर्ज भरले। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, लवकरच मुख्यमंत्री उमेदवाराची अधिकृत घोषणा करतील। हेमंत गोडसे नाशिकमधनं लढण्यावर ठाम। नाशिकमध्ये उमेदवार लवकर जाहीर करा, गिरीश महाजन, दादा भुसे यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, तर 2 दिवसात उमेदवार जाहीर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। बीडमध्ये नारायणगडावरील सप्ताह कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, दोघांकडून एकमेकांना नमस्कार। एकनाथ शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव होता। शिंदेंना हटवून ठाकरेंना आदित्य ठाकरेंना सीएम करायचं होतं, शिवसेना नेते राजू वाघमारे यांचा गंभीर आरोप। ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी राऊतांनी 2 बैठका घेतल्या होत्या। ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा राऊतांचा डाव होता, राजू वाघमारेंचा राऊतांवर आरोप। सांगलीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांचा प्रचार दौरा सुरू। चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदम सहभागी। धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळं झालं असं म्हणून मी आता शब्द जपूनच वापरतो। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीमधील सभेत हशा। अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।